तत्कर्म यत् बंधाय सा विद्या या विमुक्ताय। म्हणजे काय तर कर्म तेच जे कोणत्याही बंधनात बांधले जाणार नाही आणि त्यासाठीच विद्या हे मुक्तीचे साधन आहे। सध्याची शिक्षण पद्धती पाहिली तर आधी पैसे टाका आणि मग शिक्षण घ्या, म्हणजे पैसे भरायचे बंधन आणि मग शिक्षणाचे कर्म। पण आधी असे होते का? भारतात याचा संदर्भ देणारा एक विद्यापीठ होऊन गेलं। आज ज्या भारत देशात शिक्षण संस्थांमध्ये अव्वाच्या सव्वा फिया वसूल केल्या जातात, त्याच धर्तीवर एकेकाळी मोफत शिक्षण दिलं जायचं। भारतावर संपूर्ण जग खारं खायचं। पण का? असं एक विद्यापीठ होतं भारतात, ज्यासाठी जगातला प्रत्येक विद्यार्थी इथे शिकण्याची इच्छा व्यक्त करायचा आणि एका वाटणाऱ्या मत्सरामुळे द्वेषामुळे याचा नाशही झाला। पण का? चला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात। सर्वांना नमस्कार, मी कौंतेय स्वागत करतो आपणा सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर। भारत हा अनेक प्राचीन ऐतिहासिक स्थळांचा वारसा आहे, पण याचबरोबर त्याला जागतिक असूयेचा शापही आहे। भारताच्या प्राचीनत्वापासून भारताकडे अगाध ज्ञान आहे आणि आपला हा देश ज्ञानाचा पिता आहे, पण ते अज्ञात का राहिलं? भारताकडे ज्ञानाचा साठा असूनही भारताला विश्वगुरूचं स्थान का नाही? आणि हा ज्ञानाचा प्रचंड साठा होता तरी कुठे? या अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत। तर चला, यासाठी आपल्याला जावं लागेल 5व्या शतकात, जेव्हा गुप्तांचे राज्य भारतात होते। या काळात राजे ज्ञानासाठी शिक्षणासाठी प्रचंड आग्रही होते। याच काळात गुप्त राजवंशाच्या कुमारगुप्त पहिला याने नालंदा महाविद्यालयाची स्थापना केली। हे विद्यापीठ त्याच्या काळात 5व्या शतकात बांधलं गेलं। 5वं शतक ते 12वं शतक या विद्यापीठाने जगावर अधिराज्य गाजवलं। हे विद्यापीठ संपूर्ण जगातलं आंतरराष्ट्रीय निवासी विद्यापीठ मानलं जातं। प्रसिद्ध ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या आधी म्हणजे 500 वर्ष आधी हे बांधलं होतं। बिहारची राजधानी पाटणा येथे आजही याचे अवशेष आहेत। यावरून हे आताच्या बिहारमध्ये असल्याची कल्पना येते। आता याला नालंदा हेच नाव का? तर हा शब्द 3 संस्कृत शब्दापासून अस्तित्वात आला। ना अधिक आलं अधिक दा, म्हणजे अखंडित, कधीही न थांबणारा असा ज्ञानाचा प्रवाह। इथे तेव्हाच्या काळात 10,000 पेक्षा जास्त भिक्षू आणि 1510 पेक्षा अधिक शिक्षक होते। विद्यापीठाच्या नैसर्गिक आवारात किंवा कधी ग्रंथालयात, कधी सभागृहांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवलं जायचं। पुढच्या काही काळात हा आवार वाढवला जाऊन फक्त ग्रंथालयाच्या 3 इमारती इथे उभ्या राहिल्या, ज्यांची नावं रत्नसागर, रत्नदधी आणि रत्नरंजक अशी होती। यामध्ये 90 लाखाहून अधिक पुस्तकं होती आणि या पुस्तकात 108 हून अधिक विषयांचा समावेश होता। असंही म्हटलं जातं की उपनिषदांच्या मूळ प्रती या नालंदाच्या याच ग्रंथालयात होत्या। विद्यापीठात 8 ब्लॉक्स होते आणि विद्यार्थी व शिक्षकांना राहण्यासाठी तब्बल 11,000 हून अधिक खोल्या होत्या। या विद्यापीठात चीन, जपान, कोरिया, इंडोनेशिया, पर्शिया, तुर्किस्तान, श्रीलंका यांसारख्या देशातून विद्यार्थी यायचे। जसं हल्लीच्या विद्यार्थ्यांचं ऑक्सफर्ड सारख्या विद्यापीठाला शिकायचं स्वप्न असतं, तसंच तेव्हा भारताच्या नालंदा विद्यापीठात शिकण्याचं स्वप्न जगभरातल्या विद्यार्थ्यांचं असायचं। इथे बोधी तत्वज्ञान, खगोलशास्त्र, गणित, तत्वज्ञान, वैदिक शास्त्र, व्याकरण, वास्तुशास्त्र, ॲक्युप्रेशर आणि हिलिंग, तसंच मार्शल आर्ट्स आणि न्यूक्लिअर तंत्रज्ञान यांसारख्या विविध प्राचीन व आधुनिक विषयांचा समावेश होता। आता जे इतर देशात लाखो करोडोने फिया देऊन शिकवलं जायचं ते इथे किंवा त्यापेक्षा ॲडव्हान्स इथे त्या काळात शिकवलं जायचं, तेही मोफत, कोणत्याही प्रकारची फी न घेता। हर्षवर्धन, वसुबंधू, पद्मसंभल, धर्मपाल, नागार्जुन, चिनी प्रवासी, योनसंग आणि इत्सिंग सारखे प्रचंड बुद्धिमान आणि प्रसिद्ध असलेले विद्यार्थी या विद्यापीठात शिकले। इतकंच नाही तर शून्याचा शोध लावलेले आर्यभट्ट याच विद्यापीठाचे विद्यार्थी जे नंतर नालंदाचे प्रमुख बनले। आर्यभट्टांसह अनेक शिक्षक जे खऱ्या अर्थाने गुरु आणि शिक्षक दोन्ही होते, त्यांनी नालंदाची प्रसिद्धी केली। योनसंग आणि इत्सिंगच्या प्रवास वर्णन पुस्तकांमुळे नालंदा विद्यापीठ जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले। आता तुम्ही म्हणाल की इतक्या विद्यार्थ्यांना मोफत शिकवलं जायचं, त्यांची राहण्याची जेवणाची सोय मोफत केली जायची, मग नालंदाकडे इतक्या लोकांना पोचायचा पैसा यायचा कुठून? तर त्यावेळी शासकांनी एक सोय मात्र करून ठेवली होती। ती म्हणजे आसपासच्या गावातून जो काही धान्य स्वरूपात किंवा पैशाच्या स्वरूपात कर यायचा, तो या नालंदा विद्यापीठाकडे वळवला जायचा। त्यामुळे नालंदा हे आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र विद्यापीठ म्हणून उदयाला आलं। आताच्या काळात नर्सरीला आलेल्या विद्यार्थ्याला सुद्धा इंटरव्ह्यू द्यावा लागतो, तर मग तेव्हाच्या काळात काय बात? तेव्हाच्या काळात तर धर्मचर्चा व्हायची, अनेक शोध लागायचे होते, काही लागले होते, त्यासाठी प्रचंड ज्ञान असणं आवश्यक होतं। मग त्यासाठी या विद्यापीठात ज्ञानशील आणि विचारशील विद्यार्थी असणं आवश्यक होतं। आता एवढं सगळं असताना नालंदा सरसकट सगळ्यांना एंट्री देईल का? तर नाही। याची ही एक पद्धत होती। विद्यार्थ्यांचा त्याकाळी इंटरव्ह्यू घेतला जायचा, पण यासाठी एक अट मात्र होती, विद्यार्थ्याला बोधी तत्वज्ञान
आणि संस्कृत याचं ज्ञान असणं आवश्यक होतं। याशिवाय विद्यार्थी नालंदात प्रवेश घेण्यात पात्रच नसायचा। 8व्या शतकात नालंदाचा प्रसार संपूर्ण जगात झाला तर योनसंगच्या भारतात येण्यामुळे तो आधी संपूर्ण भारतात फिरला। त्याने बौद्ध धर्माविषयी जे जे ज्ञान उपलब्ध होतं ते घेतलं, संस्कृत भाषा आत्मसात केली आणि त्यानंतर नालंदात प्रवेश मिळवला। नालंदात संस्कृत, पाली आणि प्राकृत या 3 भाषांमध्ये शिकवलं जायचं। आता प्रश्न हा उरतो की भारताकडे ज्ञानाचा इतका मोठा स्रोत असताना भारत विश्वगुरु का नाही आणि आताच्या पिढीला प्राचीन नालंदा का माहित नाही, यावर जरा नजर टाकू। याची सुरुवात झाली ती ज्ञानाच्या चोरीपासून। योनसंग भारतात आला, पण चीनला परत जाताना तो 657 बुद्धिस्ट ग्रंथ, 150 बुद्धिस्ट अवशेष, 550 खोक्यात भरून घेऊन गेला। त्याचबरोबर नालंदा विद्यापीठात शिकवले जाणारे मार्शल आर्ट्स जे चीनमध्ये जाऊन कुंफू बंदी सोबत न्यूक्लिअर तंत्रज्ञान, वास्तुकलाही घेऊन गेला। नालंदा विद्यापीठ आणि पर्यायाने भारताविषयी मत्सर अनेक देश आणि लोक व राज्यांच्या मनात दाटून आलंच होतं। याचमुळे नालंदावर 3 आक्रमणं झाली। पहिलं आक्रमण स्कंदगुप्तांच्या काळात म्हणजे 455 ते 467 AD दरम्यान झाले, जे युनांनी केलं होतं। त्या आक्रमणानंतर शासकांनी नालंदा पुन्हा विकसित केलं। त्यानंतर दुसरा हल्ला झाला तो 7व्या शतकात, पण याही वेळी नालंदा सावरलं। मात्र आता तिसऱ्या आक्रमणाचा काळ होता 12व्या शतकाचा। भारतावर चालून आला होता बख्तियार खिलजी। आता हा कोण तर इफ्तियार अल-दीन मुहम्मद बख्तियार खिलजी, ज्याला बख्तियार खिलजी म्हणूनही ओळखले गेले। हा तुर्को अफगाणी वंशाचा होता। घोरच्या घोरीत शासक मुहम्मद याचा हा लष्करी सेनापती होता। बंगालच्या पूर्वेकडील भारतीय प्रदेश आणि बिहारची काही भागांवर त्याच्या नेतृत्वात मुस्लिमांनी विजय मिळवला आणि स्वतःला त्याचा शासक म्हणून याने घोषणा केली। तो बंगालच्या खलजी घराण्याचा संस्थापक होता। त्याने 1203 ते 1227 CE या काळात अल्प कालावधीसाठी बंगालवर राज्य केले। याचं काय झालं तर तो एकदा आजारी पडला। आजार इतका वाढला की हा आता जगतो की मरतो अशी परिस्थिती येऊन ठेपली। वैद्य झाले, हकीम झाले, पण कसलाही गुण येईना। आता करावं काय? कोणीतरी त्याला नालंदा विद्यापीठातल्या राहुल श्रीभद्र या वैद्याबद्दल सुचवलं। आता हा पडला मुस्लिम। हिंदू किंवा मुस्लिम नसलेल्या व्यक्तींकडून उपचार कसे घ्यावेत हा प्रश्न त्याला पडला, पण आजार खूपच बळावल्याने त्याने या राहुल श्रीभद्रांची भेट घ्यायची ठरवली। या वैद्याने तपासण्याआधी त्याने एक अट अशी ठेवली की मी श्रीभद्रांच्या हातून कोणतेही औषध घेणार नाही। औषध न घेता त्यांनी मला बरं करावं। आमचे राहुल श्रीभद्र हुशार। त्यांनी खिलजीला कुराणाची काही पाने वाचायला सांगितली आणि आश्चर्य म्हणजे त्याने तो बरा झाला। त्याला प्रश्न पडला, मुस्लिम वैद्य हकीम जे करू शकले नाहीत ते याने कसे केले? कुराण वाचून आपण बरे कसे झालो? त्याने चौकशी केली तेव्हा त्यांना कळालं की कुराणाच्या काही पानांना औषध लावलं होतं आणि ती पानं वाचताना खिलजी ती उलटण्यासाठी त्याच्यात थुंकीचा वापर करणार याची त्यांना खात्री होती। त्या बोटांमुळेच थुंकी वाटे औषध पोटात गेलं आणि खिलजी बरा झाला। आपल्या धर्मातील लोकांपेक्षा या लोकांकडे जास्त ज्ञान आहे याचा त्याला मत्सर वाटला आणि हेच नष्ट करण्याचं त्याने ठरवलं। त्यासाठी त्यांच्या ज्ञानाचा स्रोत त्याने शोधून काढला। हा स्रोत होता नालंदा विद्यापीठ। म्हणूनच 12व्या शतकात त्याने विद्यापीठावर हल्ला करण्याचे ठरवले। त्याप्रमाणे तो सैन्य घेऊन नालंदात आला आणि त्याने बौद्ध भिक्षूंची आणि तिथल्या शिक्षकांची कत्तल करायला सुरुवात केली। त्यानंतर त्याने संपूर्ण विद्यापीठाला आग लावली। या आगीत सगळं जाळून खाक झालं। असं म्हणतात की नालंदातील 90 लाख पुस्तकं सुमारे 3 महिने जळत होती आणि हा आगीचा धूर 6 महिने त्याच परिसरात राहिला। नालंदा उद्ध्वस्त झाल्यावर 14 हेक्टर जागेत त्याचे अवशेष पसरले होते। आपल्या भारताचं दुर्दैव म्हणजे 12व्या शतकानंतर या नालंदाकडे ना कोणी लक्ष दिलं ना याची पुनर्स्थापना केली। भारतीयांना तर नालंदा नावाचं कोणतं विद्यापीठ आहे हेही 19व्या शतकात योनसंगच्या S1UK1 बुद्धिस्ट रेकॉर्ड्स ऑफ वेस्टर्न वर्ल्ड हे पुस्तक वाचल्यानंतर समजलं। त्यानंतर भारतीय पुरातत्व खात्याने सर्वे करत हे अवशेष शोधून काढले। हे झाल्यानंतर हे कित्येक वर्ष नालंदा दुर्लक्षित होतं। 2010 मध्ये नालंदा कायदा आल्यानंतर या भागाच्या विकासाला सुरुवात झाली आणि 19 जून 2024 ला नालंदा विद्यापीठ म्हणून त्यांची पुनर्स्थापना करण्यात आली आहे। युनेस्को जागतिक वारसा स्थळात नालंदाची नोंद आहे। हा भारताचा समृद्ध इतिहास होता। जर तेव्हा हे आक्रमण आणि ही चोरी झाली नसती तर आज भारत विश्वगुरु म्हणून ओळखला गेला असता। तेव्हाच्या काळात आपल्याकडे न्यूक्लिअर एनर्जीचं तंत्रज्ञान होतं, तेव्हा आपल्याकडे वास्तुकला होती। आज संपूर्ण जग जे जे स्वतःचं म्हणून मिरवतंय ते सगळं आपल्याकडे त्या काळात होतं। अजूनही सुधारणा झाली असती, अनेक शोधांचं क्रेडिट आपल्याला मिळालं असतं, पण या सगळ्याच झाल्या जर तरच्या गोष्टी। आता पुन्हा नालंदा विद्यापीठ स्थापन झाल्याने तेव्हाचा दर्जा भारताला येणार का? भारत विश्वगुरु होणार का? हे सगळं पुढचा काळ ठरवणार आहे।
सध्या तरी याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्राईम संवाद या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.